पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग व नाकारलेल्या लोकांच्या विकासासाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन निर्मित करून मागील 78 वर्षात हजारो कुष्ठबांधवांना आनंद जीवनासोबतच पुनर्वसित केलंय। त्यातून समाजातील मानवतावाद जिवंत ठेवल्याचं महत्त्वाचं केलेलं कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी व भूषणावह असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता यश खोळके यांनी म्हटलंय। पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचे स्वातंत्र्यपूर्वीचे स्वातंत्र्य आंदोलनातील कार्य व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तपोवन या संस्थेच्या माध्यमातून समाजातील बहिष्कृत लोकांच्या पुनर्वसन आणि विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून 28 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत महानगरातील 30 शाळांमध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्याचा उपक्रम मागील 3 वर्षांपासून तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई यांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनात सुरू करण्यात आलाय। मागील 2 वर्षात तपोवन या व्याख्यान उपक्रमाच्या माध्यमातून 60 शाळा, 246 शिक्षक व 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल। या व्याख्यानाचा 3ऱ्या वर्षाचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन तपोवन येथील शांतिकुश सभागृहात आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तपोवनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई होते। प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यश खोळके, बंड अँड सन्स संचालक रणजित बंड, प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर शोभा रोकडे, समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट आदी उपस्थित होते। प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे नियामक समिती सदस्य जुबिन बोटीबाल, अश्विन आळशी, भीमराव ठवरे, विद्याताई देसाई उपस्थित होते। संस्थेच्या महामना मालवीय विद्यालय व विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनचा हा संयुक्त उपक्रम मागील 3 वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा स्वागत सत्कार, शाल व स्मृतिचिन्ह, पुस्तक देऊन तपोवनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई, सचिव सहदेव गोडे, उपसचिव ऋषिकेश देशपांडे, उपअधीक्षक योगेश कर्डे, दीपक राजन हिरे, महादेव कांबळे यांच्यासह संस्थेतील बहुसंख्य कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।